व्हिडिओ फायनली ट्रेनमध्ये बसलेले. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आत्ता वाजले 10 आणि आत्ता मी नाही उठलो आहे, मी कधीच उठलो आहे, पण ब्लॉग आत्ता चालू करतो आहे कारण की सकाळी उठलेलो, फोन बघत बसलेलो, परत आपला ब्लॉग एडिट करत बसलेलो. तर आत्ता उठलो आहे, 10 वाजलेत आणि हे बघू शकता माझ्या हाताला लागलेलं ना फटाका फुटलेला, ते कसं झालं आता जळते हळूहळू उन्हात वगैरे. आणि आपल्याला केस दाढी म्हणजे सलूनमध्ये पण जायचं आहे, केस वगैरे कापायला. आता नाश्ता करूयात, गरम गरम उपीट. तर चला. तर काय आता आम्ही दोघं निघालो आहे बाहेर सामान आणायला. आता आमच्यात चिकन आहे आज, तर आज आम्ही चिकन घ्यायला चाललो आहे आणि ह्याची काय औषध आहेत ती पण घ्यायची आहेत. सर्व्हिस सेंटरमध्ये ते जे गावाला आपली मामाची गाडी आहे ना, त्याचे काही पार्ट्स तिकडे भेटत नाही आहे, तर ते इथं बघायला चाललो आहे आपण, भेटतात का नाही. तेव्हा गाडी ठोकली बघा इथं, कंपनी काय होतच राहतात, ठोका टाकी होतच राहते. आता हे बघा दादाची पॅकिंग चालू आहे. एवढी मोठी बॅग भरून घेऊन जातो नेहमी कुठं पण. गोटू गाईज, हे बघा आमच्या मम्मीनी घरगुती कवर बनवलं आहे बॅगेसाठी. बॅगेवर स्क्रॅचेस येतात म्हणून कवर बनवलं आहे. आता माप घेणं चालू आहे, आता परत शिवणार आहे ती. हे बघा ही किती बॅगा भरल्यात, 1 2 3 आणि ते पिठ्ठू 1 4. अजून ते सामान बाकी आहे एवढं, आणि अजून खायचं सामान वगैरे सगळं बाकी आहे. काय आता मी चाललो आहे डीमार्टला मम्मीसोबत. मी आणि आई डीमार्टला चाललो आहे, सामान घ्यायचं आहे काय काय, शेजवान चटणी वगैरे वगैरे. ते काल मी तुम्हाला बोललेलो बघा की चकलीवरती शेजवान चटणी टाकून खायची, तर त्या नादात आमच्या घरी दोन दिवसात 2 पॅकेट शेजवान चटणी संपल्यात. तर आता दादाला जाताना पण अजून पाहिजे चटणी, परत मला पण लागेल, त्यामुळे आता आम्ही चाललो आहे चटणी घ्यायला आणि अजून छाट सामान वगैरे घ्यायला चाललो आहे. एका केकमध्ये स्टार्ट होते गाडी. तर चला निघूयात. फायनली डीमार्टला पोहोचलेलो आहे. गाईस फक्त 3 सामानासाठी मी ट्रॉली घातलेली, विचार करा. काय सामान घेऊन झालेलं आहे आणि मम्मी आतमध्ये बिल करते, मी बाहेर गाडी काढायला आलो आहे. गाडी काढून उभं राहतो तिकडे, म्हणजे लगेच निघता येतं. तर चला आता निघूयात पटापट. आता जस्ट मी घरी आलो आणि आता परत जस्ट मी निघालोय बाहेर. कुठं चाललोय माहित नाही, दादासोबत चाललोय. मला म्हटलं चल गाडी काढ, निघालो आपण. चला गाईस, फायनली सगळं रेडी आहे. राहू दे. ही बघा ती एक बॅग, ही एक बॅग, माझ्या तिथं एक बॅग आणि ह्याच्या पाठीवर एक बॅग. तर चला आता निघूया. आम्ही दोघं पर्सनल कुली. अरे अशी लटकव ना, अरे बॅगवर आपण बॅग कशी घेतो तशी घे ना. चढ इथं. गाईज बटन बंद केलं, सगळे चालत चाललेत. मिशन सक्सेसफुल. निखिल
रेल्वेमध्ये मेगा भरती निघालेली आहे. बघितलं जसं की 4 लोक रिटायर झालेले आहेत. 4 जणांची पदवी रिकामी झालेली आहे. तुम्हाला कोणाला अर्ज करायचा असेल तर कॉन्टॅक्ट कमेंट करा. आम्ही नक्की तुम्हाला सहायता करू. फक्त प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. फक्त 4 सीट्स अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा. फटाफट फॉर्म भरा, ॲप्लिकेशन भरा आणि काय ते ट्रेन ड्रायव्हर, लोकल ड्रायव्हर व्हा. चला लोकल ड्रायव्हर. गाईस फायनली ट्रेनमध्ये बसलेले. ही सीट आहे त्याची 8 नंबर. तुमचं सामान जास्त आहे का? रडू नको बाळा. आता आम्ही दोघं चाललोय घरी. दादाला सोडलं स्टेशनला. पप्पा मम्मी लोक ट्रेनने निघाले आणि मी निघेल चाललोय गाडी. आणि मागच्या टायमाला तर काय होतं ना, मी दादाला सोडायला गेलो. आम्ही दोघं ट्रेनमध्ये सामान ठेवलं, तेवढे ट्रेन चालू झाली आणि आम्ही दोघं पण भाई राजधानीमध्ये आम्ही दोघं नागपूरला उतरलो. शेवटी विचार करा. ते पण नागपूरच्या आधी कोणतं तरी स्टेशन आहे, तिकडे गाडी स्लो झाली. उडी मारली. हां तिकडे मग आम्ही उडी मारली गाडी. गाडीत आग लागली. गाडीत आग लागली. मग आम्ही दोघं तिकडे उडी मारली आणि मग तिकडनं ट्रेनमधनं आम्ही इकडे आलो रिटर्न. मग यावेळी रात्रीची कोणती तरी ट्रेन होती, त्याच्याने आम्ही रिटर्न आलो. पुष्पक ट्रेन होती. जनरलमध्ये बसून भैया लोकांच्या आत बसून आलतो आम्ही. आता नशीब आता कसं सामान ठेवलं की आम्ही पहिले निघायला बघतो बाहेर. परत समजलं ट्रेन चालू झाली. एकतर याचा फादर लय शोधतो बेकार. चला आता घरी जाऊया. पाऊस पडायची शक्यता आहे आणि निखिल माझा कोणी बाळ भिजायची शक्यता आहे. आता घरी जाऊया पटकन. चला ते बघा, कधी न ग्राउंडवर येणारा पोरगा आज ग्राउंडवर आलाय. ओय आता बघा किती राऊंड मारतो बघूयात. तर काय आता मी ना कल्याणला आलतो एका कामासाठी. तर म्हणजे गुलशनमध्ये गेलतो मस्तानी वगैरे बघायला. तर ना इथं जरा लफडा झाला माझा, तर त्यामुळे मला उशीर झाला. म्हणजे एक माणूस होता दारू पिऊन, पत्रकार होता बहुतेक. दारू पिऊन गाडी चालवत होता आणि अशी झिगझॅग गाडी चालवत होता. मला दोनदा त्यांनी टेकवता राहिली. त्याला बोललो भाई नीट गाडी चालव, दारू पिलाय मला माहिती होतं. त्याला नीट बोललो भाई नीट चालव गाडी, आरामात चालव बोलतो. तर तो काय बोलतो नीट गाडी चालव, आरामात चालव. मग तो हो का, मला शिकवतो का, असं कसं. मग मी बोलतो ठीक आहे. मग तो मला बोलतो साईडला घे तुला दाखवतो. मग मी साईडला घेतली गाडी. तेवढ्यात मला बोलतो की तू मला शिकवतो का, असं तसं हे ते. पण दारू पिलेला होता म्हणून मी इग्नोर केलं. मी निघालो. मला मागणं बोलतो एवढाच दम होता का तुझ्या, समजून घ्या तुम्ही. तर मग आता तो मला भाई माझ्या हे बोलला तर मी काय ऐकतो. तर मग मी तिकडेच पोलीस चौकी होती बाजूला, ट्रॅफिक चौकी. तर मग मी त्याला म्हणलो इथं पोलीस चौकी आहे, तर तुला दाखवतो मी काय करू शकतो. मग गेलो, साहेबांना बाहेर बोलवलं. साहेब आले. त्यांना बोललो साहेब असं आहे, दारू पण गाडी चालवतोय. दोनदा ठोकली असती. तिसऱ्यांदा मी त्याला प्रेमाने सांगितलं तर मला शिव्या वगैरे देतोय. तर साहेबांनी त्याला घेतलं साईडला आणि तो 72वरनं स्वतः पिलाय आणि माझ्यावरतीच चढतोय आणि साहेबांवर पण चढतोय. तो त्यांनाच बोलतोय आणि न्यूज रिपोर्टर आला होता. तर साहेबांना बोलतोय साहेब मी ह्याचं पेपरमध्ये नाव टाकीन आणि थोड्या वेळाने बोलतोय मी तुमचं पण नाव टाकीन. साहेब बोलतात की आमचं नाव पेपरात यावं म्हणून आम्ही वर्दी घातली, असंच मस्तीमध्ये म्हणते. तर तो साहेबांना म्हणतोय की तुम्ही वर्दी देशासाठी घाला, अशा काय पोरांसाठी नका घालू. आता त्यात साहेबांचा पण इगॉट झाला. त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची केस लावली.
आणि त्याला चौकीत पाठवलं त्याच्या गाडीवर. आणि वरनं तो मला म्हणतोय, साहेबांना बोलतोय की मी चौकीत येतो, हा पण थांबला पाहिजे तिकडं. यांनी पण मला शिवी दिली, हा थांबला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण साहेबांच्या बाजूला उभा राहून तो स्वतः शिव्या देतोय मला त्यांच्यासमोर. आणि त्यात तो अजून फसत गेला. मग शेवटी साहेब लोक आली, म्हणजे पोलीस स्टेशनमधून 2-4 लोक आली, त्याला घेऊन गेली. त्याची गाडी पण जप्त, त्याच्यावर 10,000चा फाईन, त्याची गाडी पण जप्त ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे. मग मला साहेबांनी विचारलं की तुला केस टाकायची आहे का त्याच्यावर. बोलो नाही, मला केस वगैरे काय टाकायची नाहीये. एवढंच बोललो मी त्यांना, मला केस वगैरे काय टाकायची नाहीये, कारण की आपला तर भरतीत येतोय आपण, तर मग माझ्या भरतीत त्याच्यामुळं अडथळे येतील. म्हणून मी साहेबांना बोललो की मला वगैरे काय केस वगैरे टाकायची नाहीये, तर तुम्ही त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची केस लावली तेवढीच राहू द्या, बाकी मला माझी वैयक्तिक केस तर नाही टाकायची बोललो. कारण की सारखं ते कोर्टात जा, तिथं जा. आता मी चाललोय रिटर्न साताऱ्याला. मी तिकडे साताऱ्याला गेल्यावर बाई कोर्टात कसं येईल. साहेबांना सांगितलं असं आहे, 2 स्टार होते ते. नंतर पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांना विचारलं असं आहे, तर ते म्हणले की ठीक आहे तू जा घरी, आम्ही बघतो काय करायचं. आम्ही बाई निघून आलो. नाहीतर आज तर मला वाटत होतं पप्पाला किंवा कोणाला तरी. आणि कसं आहे ना, ऐन टायमाला माझा रिचार्ज संपलाय, ऐन टायमाला माझ्यासोबत काय ना काय कांड होतो. दरवेळी रिचार्ज संपला की माझ्यासोबत काय ना काय कांड होणारच म्हणजे होणारच. तर चला आता घरी जाऊयात.